नमस्कार. जिल्हा परिषदेची निवडणूक रंगसंग्राम सुरू आहे आणि या ठिकाणी राजुरी गावामध्ये मोठा जल्लोष इथं पाहायला मिळतो आणि उमेदवाराचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. काय सांगाल? जय शिवराय. राजुरी हे जिल्हा परिषद गटातलं अतिशय महत्त्वाचं आणि जबाबदार गाव आहे. या गावामध्ये स्मिताताई पंकज कंसे यांना शिवसेनेची जिल्हा परिषदची उमेदवारी आणि ह्या राजुरी पंचायत समिती गणामध्ये आणे पठार विभागाचे सन्माननीय आमचे मित्र शांताराम भाऊ दाते यांची उमेदवारी आणि त्याचप्रमाणे वरतून असलेल्या बेल्ला गणातून सन्माननीय राजू शेठ पिंगट यांना जे उपसरपंच मिळाले त्यांना जी मिळाली उमेदवारी शिवसेनेची. अतिशय चांगले तिन्ही उमेदवार चांगले आहेत, जनमानसांमधले आहेत आणि त्यामुळे आज हा जो तुम्हाला जो एवढा मोठा उत्साह दिसतो त्याचं कारणच एवढं आहे की जनतेतली माणसं जनतेच्या समोर दिल्यानंतर जनतेमधला जो वेगळा आनंद पाहायला आपल्याला मिळतोय त्याचं हे उदाहरण आहे आणि त्यामुळे इथला मतदारसंघ आज विजयी घोषित झालेला आहे. माझा सर्वसामान्य जनतेवर विश्वास आहे. फक्त मताधिक्याने ते जास्तीत जास्त ह्या मतदारसंघामध्ये ताकद उभी करतील. त्यांनी पाहिलेली ह्या मतदारसंघाची जी स्वप्न असतील, जनतेची जी अडीअडचणी असतील, विकास कामं असतील, ती करण्यासाठी आमच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे दोन्ही सदस्य कटिबद्ध राहतील. हा विश्वास तालुक्याचा आमदार या नात्याने मी तुम्हाला देतो. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झालेले आहे, मशालची पण साथ आहे. दोन राष्ट्रवादी आणि मशाल एकत्र झालेली आहे. त्यांचा ताळमेळ बिघडलेला आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही. आज मात्र शिवसेना हा पक्ष स्वतःच्या ताकदीवर आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाच्या बळावर ही निवडणूक अतिशय विजयाच्या उंचीवर घेऊन जाईल. 8 पैकी 8 जिल्हा परिषद गट आज मला पाहायला मिळतं की 8ही गट शिवसेनेने आपल्या ताब्यामध्ये घ्यायचा निर्णय केलेला आहे आणि हे विजय आम्ही आशे मिळू. कदाचित आमचा जुन्नर तालुका ही शिवजन्मभूमी, आज प्रजासत्ताक दिन आहे. मला सांगावंसं वाटेल 8 पैकी 8 जागा जर जिल्ह्यामध्ये आपल्या संपूर्ण गटाने जर जिंकल्या, तालुक्याने जर जिंकल्या तर ह्या तालुक्याचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर राहील. हा विश्वास मला या ठिकाणी सांगावासा वाटतो. तर जो आळे पिंपळवंडी गट आहे जो तुमचा, म्हणजे त्या ठिकाणी बंडखोरी आपल्या पक्षामध्ये होते. नाही, मला नाही सांगता यायचं. त्याचं कारण आहे की अजून माघारी झालेली नाही. माघारीनंतर ती बंडखोरी झाली का नाही झाली हा विषय येईल. अजूनपर्यंत उद्याचा दिवस बाकी आहे दुपारी 3 वाजेपर्यंत. कारण मी शिवसेनेचं नेतृत्व करतो, तालुक्यातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. परंतु अपेक्षा असतात, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतं निवडणुकीमध्ये तिकीट मागणं किंवा मला उभं राहायचं असं म्हणणं काही गैर नाही आहे. तिथला उमेदवार आमचा मयूर पवार एक माझ्या घरातला मुलगा आहे, त्यामुळे त्याने तिकीट मागितली होती. त्याला दुर्दैवाने तिकीट आम्हाला देता नाही आली. काही इनकमिंग झाले, काही पक्षाची प्रमुख मंडळी आमच्याकडे आली. या वाटाघाटीमध्ये थोड्याशा गोष्टी पुढे मागे जरी झाल्या असतील तर बंडखोरी त्या ठिकाणी झालेली नाही. आणि शेवटी आम्ही एक कुटुंब आहे. पिंपळवंडी गाव हे आमदारकीचं गाव आहे, त्यामुळे याच्यामध्ये सर्व लोक अतिशय जबाबदार निर्णय घेतील हा विश्वास माझा आहे. तर माजी आमदार अतुल बेनके यांनी आज तुमच्यावर टीका केली का फक्त घोषणाबाजी करताय, प्रत्यक्षात कोणतीही गोष्टीचे म्हणजे पूर्ण होत नाही अशी तुमच्यावर त्यांनी टीका केली. काय त्यांना किती नंबरची मतं मिळाली असा विषय ना. ते किती नंबरला आहेत? विद्यमान आमदार जर ह्या निवडणुकीमध्ये 3 नंबरला जावे आणि त्यांनी माझ्यावर टीका करावी, केवढी मोठी हास्यास्पद बाब आहे. अहो, आम्ही इन्कमिंग केलं आहे लोकांच्या जोरावर, विश्वासाच्या जोरावर. आम्ही कधीही कुठली घोषणा करत नाही आणि जी घोषणा करतो ती पूर्ण करतो. हा शरद सोडवण्याचा शब्द आहे. जनतेला विश्वास आहे. या अशा पोकळ गोष्टी ते करतात ना, त्यामुळे त्या अडचणीमध्ये येतात. माझा त्यांना सल्ला आहे, 12 महिने 365 दिवस 5 वर्ष तालुक्यातच थांबा, लोकांसमोर या. सकाळच्या दशक्या, अडचणी, अपघात, रस्ते, त्यावरचे खड्डे, लोकांचे शिक्षण, त्यांचे असलेले ॲडमिशन्स, त्यांच्या सुखदुःखामध्ये तुम्ही राहता खरं पहिल्यांदा. आणि हे सगळ्या कामांमध्ये तुम्ही राहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल का तालुक्यामध्ये आपण काय सांगायचं, काय बोलायचं. ते कधी असे गायब होतात. ते मिस्टर इंडिया माझे आमदार मिस्टर इंडिया ते आता गायब झाले का डायरेक्ट परत पुढच्या निवडणुकीला खाली येणार. एक त्यांचा स्वभाव झालेला आहे. बरं, मोठ्या मोठ्या घरातली लोक आहेत, ते मोठी माणसं आहे, म्हणजे त्यांच्या मोठ्यापणापुढे आम्ही कुठंच नाही आहे. त्यामुळे ते काय बोलतील, त्यांच्या बोलण्याचा किती अर्थ समजून लोक घेतील हे माझ्यासाठी फार म्हणजे मोठा विषय आहे. कारण का आता ते काहीही बोलतात हो.
कोणतीही गोष्ट बोलतात, कशी बोलतात, जे मनाला वाटेल ते बोलतात. त्यांचं बोलणं 99% खोटं असतं हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या बोलण्याची काय ग्रॅव्हिटी समाजामध्ये राहिली असं मला वाटत नाही. सातत्याने ते छत्रपती शिवरायाचा पुतळा असेल किंवा तुम्ही इन्शुरन्स काढणार होते किंवा नासा सायंटिस्टचं स्कूल चालू करणार होते त्यावर टीका होते. मला नाही वाटत कोणाची टीका होते. बेनकेंची टीका कोण करणार हो? विरोधक ना. विरोधकांना झोप आहे का? अरे जे मी करतो ते त्यांना जमलंय का? शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहील, त्याची डेडलाईन मी दिलेली आहे, तोपर्यंत होईल ना. म्हणजे मी काम सांगायचं आणि त्याच्या झोपा उडायच्या. का बरं असं होतंय? जरा संयम, थोडा दमत काढायला की नाही. इन्शुरन्सचं काम आम्ही पूर्ण केलंच ना. इन्शुरन्स घेतले, ते भरले, त्यांची नावाची यादी आम्ही आता पासआउट झालेली. आता अडचण काय राहिली? तिसरी गोष्ट म्हणजे की याच्या तुम्ही विषय काढला की सायंटिस्ट मुलांचा शिक्षण ते सगळं होणारच आहे ना. कोण नाही म्हटलंय? हे कशाला बेघरांना घर देणार? तुम्ही विसरला का तो? ते पण त्याला आठवण करून द्या जरा. हे सुद्धा मी बोललेलं आहे की ह्या तालुक्यातले जेवढे बेघर असतील त्यांना स्वतःच्या खिशातल्या पैशाने घरं बांधून द्यायचा निर्णय शरद सोनवणेने केला आहे. त्यांना विसर पडून देऊ नका. माझ्या वाक्याचे वारंवार त्याला सांगा हे शरद दादा करणार आहे म्हणून. बिलकुल विसर पडून देऊ नका. त्यांना झोपून देऊ नका. त्याला जागा ठेवा. बिबट्याचे कपडे घालून कुठं बिबट्याचा प्रश्न सुटतो का? अहो हे घातले तर खरे मी बिबट्याचे कपडे घालायला हिंमत लागते की नाही? पण त्याच्याशिवाय चर्चा झाली का अख्ख्या भारतात? अहो हे करावं लागतं. मग हा प्रश्न कसा वेधणार? आमचे मेलेले 55 लोकांचे जे मृत्यूदेह आहेत, त्यांच्या विधवा झालेल्या घरातल्या काही महिला आहेत, वडिलांचं छत्र हरवलं, आईचं छत्र हरवलं, काय उत्तर आहे या 55 कुटुंबासाठी? मग एकनाथ शिंदे साहेबांना खाली कोण घेऊन आलं? का बरं अजितदादा पवार पालकमंत्री का नाही आले घेऊन? ते माझा साधा प्रश्न आहे. ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आले? त्यांना विचारायला बघ तुम्ही काय करत होते? मी बिबट्याचा ड्रेस घातला ना. मी एकनाथ शिंदेला पण आणलं, त्या कुटुंबाला मदती पण मी केल्या जाऊन. म्हणजे जो करतोय तो मूर्ख आहे. आणि तुम्ही पुण्यात बसणार, उंटावर बसणार, शेळ्या हाकणार आणि आम्हाला अक्कल शिकवणार. जनता इतकी हे काय वाटते? जनता तुम्हाला साधी वाटते का? इतकी थट्टा करू नका. तुम्ही कितीही जरी मोठे असाल पैशाने, पण जनता आणि जनतेचं ऐश्वर्य ही माझ्या ताब्यात आहे. कारण मी त्यांच्यावर प्रचंड प्रेम करतो आणि सत्य वागतो. आज सध्या कुठलीच गोष्ट करत नाही. तुम्ही आता 8 ज्या जागा लढवत आहे त्यापैकी बहुतांश आमच्याच राष्ट्रवादीच्या घेऊन तुम्ही लढतायत असा आरोप करतायत बेनके. हे बघा, 8च्या 8 जागेवर धनुष्यवान उभं राहिलेलं आहे. आता आमचं काय तुमचं काय? विजयाचे निशाण कुठले आहे? धनुष्यबाण. त्यामुळे तो विषय राहिला कुठे? आणि कसं आहे तुम्हाला मी सांगतो, शिवसेना हा असा पक्ष आहे, बाळासाहेबांनी ह्या शिवसेनेला ज्याला जाज्वल्य दिलं त्यावेळेला ह्या तालुक्यामध्ये 2दा आमदार झालेत. माझ्यासारखा माणूस 2दा आमदार झाले. म्हणजे 4 वेळेला त्यांच्या विरोधात आमदार झालेली आम्ही मंडळी. विशेषत्वाने पंचायत समितीचे सभापती इथे आत्तापर्यंत 5 वेळा झाले. नगराध्यक्ष आम्ही 5 वेळा जिंकलेलो आहे. जिल्हा परिषदेपैकी आम्ही एक काळ मी आल्यानंतर 8 पैकी 5 जागेवर जिंकलेलो आहे. अहो धनुष्यबाण आहे हा. सर्वसामान्यांना विश्वास आहे धनुष्यबाणावर. त्यामुळे मला असं वाटतं की जो उमेदवार धनुष्यबाणाकडे येतो त्याच्यावर सर्वसामान्यांचा विश्वास राहतो आणि विजय 8च्या 8 जागेवर 100% लोक करतील. नगर परिषदेबद्दल देखील म्हणले का थोडंसं जातीचं राजकारण करून नगर परिषदेवर सत्ता घेतली? हे बघा, सत्ता घेण्याला महत्व आहे. सत्ता घेण्याला महत्व आहे ना. आम्ही सत्ता घेतली ना. तुम्ही जातीचं म्हणा, पातीचं म्हणा, पक्षाचं म्हणा, जनतेने आम्हाला कौल दिलाय आणि आम्ही शिवसेनेचा भगवा झेंडा 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, ते अजून इथंच आहेत. त्यांच्या पक्षात सुद्धा त्यांनी पक्ष अर्धा केला. आता त्याच्यावर विश्वास नाही कुठला जनतेत राहिला. ते इथंच घोटमळत आहेत. माझ्याकडे जबाबदारी केवढी दिली आहे? चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर, त्यांना अभिमान नाही वाटत का? बेनकांना अभिमान नाही वाटत की आपल्या तालुक्याचा सुपुत्र यांना आता एवढी मोठी जबाबदारी दिली आणि ती त्यांनी पार पाडली सुद्धा आणि विजय सुद्धा मिळवला. वास्तविक त्यांनी माझे फ्लॅक्स लावले पाहिजे अतुल शेठ बेनकांनी. आता तो पिंपळवंडी गावामध्ये जो मेळावा झाला तुमच्याच कार्यकर्त्याचा, अप्रत्यक्ष सगळा टीकेचा रोग तुमच्याकडे होता. 100% टीका केली तर पाहिजे. तुम्ही लोकांना सांगता का तुम्ही तयारीला लागा, काम करा, तुम्हाला तिकीट देतोय, ऐनवेळी तिकीट कट करता, आयरामांना संधी देता, अन्याय करत नाही.
हे बघा, राजकारण हे वाटाघाटीचं असतं नेहमी. आता या भारतातले सगळे भारतीय जनता पार्टीने सगळ्या पक्षाचे लोक आयात केलेले आणि सत्ता भारतात आता देशात एक नंबरचा पक्ष कुठला? आता भाजपा. राज्यात कुठला? भाजपा. आता कालच्या नगरपालिकेमध्ये कुठला? भाजप. काय केलं त्यांनी? जो ज्या ज्या ठिकाणी त्यांनी घेतले त्या ठिकाणी निर्णय झाले वाटाघाटी. माझा निर्णय पक्का होता. मयूर पवार हा आमचा चांगलाच उमेदवार होता, पण घरातला माणूस आहे, आम्ही त्याला समजून सांगू. राजकारणाचे गणित असतात. बघा, उबाठाचा तालुका प्रमुख शिवसेनेमध्ये आमच्याकडे आलाय, मोठी गोष्ट झाली की नाही? उबाठाचा तालुका प्रमुख आमच्याकडे येणं, शिवाय 7 उपतालुका प्रमुख घेऊन येणं, 8 विभाग प्रमुख घेऊन येणं, मला सांगा, हे यश नाही का आमच्यासाठी? आम्ही संघटना चालवणारी माणसं आहोत ना, आम्ही संघटनेचा विचार करणार. त्यामुळे असं नाहीये, आम्ही जो विचार केला कधीतरी या सगळ्या गोष्टी वाटाघाटीमध्ये पुढं मागं घरच्या माणसाला आपल्या माणसाला म्हणावं लागतं, भाऊ तू थांब. 2009ला मला तिकीट दिली होती विधानसभेला शिवसेनेने, 3 दिवसांनी ती बदलली. मग मी कुठे गेलो? रागवून, नाराज होऊन, बाहेर नाही ना पडलो, थांबून राहिलो. त्याचा परिणाम असा झाला की नंतर मी 2 वेळा आमदार झालो. संयम, राजकारणात संयम फार महत्वाचा असतो. 8च्या 8 जागा येतील. 100% 8च्या 8 जागा येतील आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष सुद्धा शिवसेनेचा होईल. वाटाघाटी करायला लागतील अजितदादा आमच्याशी, हा विश्वास आहे. आतापर्यंत त्यांनी सत्ता चालवल्या, 65% निधी त्यांनी तिकडे घेतला इंदापूर बारामतीला, 35% आम्हाला दिला. आम्हाला एकदाच अध्यक्षपद दिले 50 वर्षामध्ये, ते पण ट्रायबलला. पर्याय नाही तिकडे, ट्रायबल नाही म्हणून. त्याच्या ट्रायबल बारामतीच्या इंदापूरला असं ना, त्या ट्रायबलला अध्यक्षपद ते पण देऊन टाकलं असतं. याचा अर्थ समानता ठेवली नाही आणि म्हणून ते राज्यकर्ते म्हणून चांगले नक्कीच आहे, आम्ही त्यांचा आदर करतो दादांचा. पण आम्हाला असं वाटतं की एकदा परिवर्तन व्हायला पाहिजे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचा व्हायला पाहिजे. म्हणून 8च्या 8 जागेवर आम्ही दावा केलाय आणि ह्या जुन्नरची जनता यावेळेला 8च्या 8 जागेवर शिवसेनेला 1,00,000% विजय देईल, हा माझा विश्वास आहे. कोणता उमेदवार सर्वात जास्त तालुक्यात मतं घेईल काय वाटतं? 8च्या 8 मध्ये स्पर्धा चालू आहे. थोड्या मताचा फरक आहे सगळ्यांमध्ये. समजा पहिला उमेदवार 7,000 मताच्या लीडने आला तर दुसरा 6.5 येईल, तिसरा 6 येईल, नंतर 5.5 येईल. 500, 400, 500 मताचा फरक राहील, पण प्रचंड मताधिक्याने अख्खा तालुका आता उभा राहिला आहे आणि त्यांनी ठरवलंय की शिवसेनेला यावेळेला मतदान करायचं. सर्वात हायेस्ट मतं घेणारा कोण वाटतं तुम्हाला? सगळेच आहेत त्याच्यामध्ये, नाही एक नाही. त्याची क्रमवारी मला 7 तारखेला कळेल. 7 तारखेला कळेल ना की 1 नंबरचा ठोपला. पण हे 7ही एकावर चढ एक आहे. तुम्ही प्रत्येक मतदारसंघात जाऊन या, तुम्ही भाऊ पाटीलच्या मतदारसंघात जा, तुम्ही संतोष चव्हाणच्या मतदारसंघामध्ये जा, तुम्ही डिंगोरच्या आमच्या मतदारसंघामध्ये डॉक्टर गारे सरांचं काय वातावरण तुम्ही चेक करा, आमच्या अक्षदा पानसरेचं काय परिस्थिती ते बघा. सगळे मतदारसंघ एकावर चढ एक आहे. 100% विजय होणार. धन्यवाद. थँक्यू. जय शिवराय. जय शिवराय. काम प्रेमाचंच आहे. बाकीच्यांना कसं समजावणार? संतोष घोटणे खूपच लीड करत आहेत. अरे हे लोकशाही ना, माझ्या पक्षात ही स्वतंत्र लोकशाही आहे. आमच्याकडे दादागिरी नाही. हे तो बस रे, तुला बघतो, असं नाही चालत आमच्याकडे. आम्ही त्यांना सांगतो की बाबा परिस्थिती आपली समजून घेतली पाहिजे आणि संयमाने वागलं पाहिजे. हे प्रेमाचं चालतं, म्हणून प्रत्येकाला अधिकार आहे ना स्वतंत्रपणे बोलायचा. पण आता सगळे हे आयात वगैरे घेऊन तुम्ही एक मोठं घर केलंय, व्यवस्थित घर चालेल भविष्यात? अहो, काय मोठं घर केलंय आता, तर अजून सत्ता अजून सुरुवात झाली आताशी. अजून तर कुठपर्यंत जायचंय मला. असं वाटतंय की आता भविष्यामध्ये जर कधी ताकद मिळाली सगळ्या बाजूने तर त्या पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर जुन्नरला बसायला काही हरकत आहे का? काय अडचण आहे का आपल्याला? आम्ही तो श्री झाकी आहे, पुरा खेळ बाकी आहे. अरे आम्हाला असं वाटतं आम्ही छत्रपती शिवरायांचे वारसदार. आम्ही दिल्ली काबीज करायची स्वप्न पाळणारी मंडळी. आम्ही काय घाबरतो का? थांबतो का? आम्ही निघालोय एक 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 अभिमान आहे तुम्ही वर जावा, परंतु सगळे पालकमंत्री व्हा, मंत्री व्हा, परंतु सगळे भावी आमदार तुम्ही घेतलेले. आहे बघा, आमदारकी काही सोपी नाही साहेब. हे तुम्ही कितीही फार पिटकून सांगा लोकांना आमदार व्हा, आमदार व्हायला काही सोपं नाही. आमदारकीची काय परिस्थिती आहे ज्याला आमदार व्हायचं त्याला कळतं. मग हे का बरं पुण्याला जाऊन राहतात? त्यांना माहिती आहे आमदारकी ह्या माणसाने एवढी स्वच्छ करून ठेवली का पहाटे 5-5 वाजेपर्यंत फिरत असतो आणि सकाळी काकड्याला सुद्धा मीच जातो 3 वाजता आंघोळ करू. किती वाजता?
पहाटे 3ला का आकडा करणं सोपं आहे का? आमदारांचं आणि VIP चं सगळं ब्रॅकेट मी तोडून टाकलेलं आहे. त्यामुळे आमदार होणं काही सोपं नाही बाबांनो, सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं.